मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी। मुख्यमंत्री येत्या 6 जानेवारीपासून सुरू करणार महाराष्ट्र दौरा। शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस। चाय पे चर्चा होतातच, मात्र त्यासाठी लागणाऱ्या दुधाच्या दराबाबत का बोललं जात नाही, अमोल कोल्हेंचा सरकारला सवाल। पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी जाता, मग शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी का जात नाही, अमोल कोल्हेंचा सवाल। घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे शिरूर तालुक्यात शेतकरी आक्रोश करतायत, त्याकडे आधी लक्ष द्यायला हवं होतं, अमोल मिटकरींची अमोल कोल्हेंवर टीका। खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची शेतकरी जनआक्रोश यात्रा। शिरूरमध्ये यात्रेदरम्यान एका आजीनं भाजी भाकरी खाऊ घालत कोल्हेंच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवला। अमरावतीतील कुरळ पूर्णा इथं शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट। भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। भेटीदरम्यान शेतीवर चर्चा झाल्याची बच्चू कडूंची माहिती। शरद पवारांनी वझर इथं शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथ आश्रमाला दिली भेट। शंकरबाबा पापळकर अनेक वर्षांपासून अनाथ दिव्यांग बालकांसाठी अनाथ आश्रम चालवतात। आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरात लवकर संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्याशी बैठक घेऊ आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, अमरावतीमध्ये बोलताना शरद पवारांचं आश्वासन। मेळघाटातील उपतखेडा ग्रामसभा परिषदेला शरद पवारांची प्रमुख उपस्थिती। आदिवासी बांधवांकडून पारंपरिक पद्धतीने शरद पवारांचं स्वागत। अमरावती रोडच्या रुंदीकरणाची अमरावतीच्या कुणाल ढेपे या तरुणाची मागणी। परतवाड्यातून शरद पवारांचा ताफा जात असताना फलक घेऊन उभा असलेल्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास या विषयांवर दोघांमध्ये चर्चा। सचिन आणि अंबादास दानवे एफडीआय विषयी बोलत आहेत, पण त्यांचा संबंध खंडणीशी। त्यांच्या वेळी उद्योगपतींच्या घरासमोरच मुंबई पोलीस स्फोटकं ठेवत होते, अतुल भातखळकरांची टीका। उद्या नवी दिल्लीत महाराष्ट्र राज्यातील जागा वाटपाबाबत बैठक। उद्यापासून जागा वाटपाबाबत वाटाघाटींचं सत्र सुरू होईल, विजय वडेट्टीवारांची माहिती। 2024ची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार, राजू शेट्टींचं वक्तव्य। 21 आणि 22 जानेवारीला राम मंदिराचा उत्सव रत्नागिरीतच साजरा होणार। 11 ते 1 लाईव्ह कार्यक्रम ग्रामस्थांना दाखवला जाणार। याच पद्धतीने कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवावा, उदय सामंतांची विनंती। उद्धव ठाकरेंचा इगो प्रभू श्रीरामांपेक्षा मोठा झालाय का? धार्मिक हिंदूंना मंदिरात जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते, ज्योती वाघमारेंची ठाकरेंवर टीका। सुप्रीम कोर्टात किरीटी पिटिशन मराठा समाजाच्या एकजुटीमुळेच दाखल, जरांगे पाटलांचं वक्तव्य। ओबीसीतून आरक्षण देण्याचा कायदा लवकरात लवकर पास करा, जरांगेंची सरकारकडे मागणी। 20 जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवालीतून मुंबईकडे पायी जाणार। बीड अहमदनगर मार्गे आझाद मैदानावर पोहोचणार, मनोज जरांगेंची माहिती। उद्या एक टीम मुंबईत मैदानाची व्यवस्था पाहायला जाणार आहे। बीकेसी आझाद मैदान शिवाजी पार्क इथल्या व्यवस्थेची पाहणी केली जाईल, मनोज जरांगेंची माहिती। राहुल गांधींचा पुन्हा एकदा फ्लॉप शो सुरू होते। मणिपूर ते मुंबई भागात काँग्रेसचा पराभव निश्चित, नितेश राणेंची राहुल गांधींच्या यात्रेवर टीका। देशात सत्याची कास धरायची असेल तर राहुल गांधींसारख्यांना न्याय यात्रा काढणं गरजेचं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। राम मंदिराचं निमंत्रण हा एका पक्षाचा विषय झाला, हा कार्यक्रम रामलल्लासाठी नाही, तो भाजपचा कार्यक्रम, संजय राऊतांची भाजपवर टीका। अयोध्येत फक्त भाजपचा कार्यक्रम असता तर फक्त भाजपचे कार्यकर्ते आले असते, इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण हजेरी लावत आहेत, हे तुमच्या रोजच्या बेताल बडबडीमागचं खरं कारण, चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका। संजय राऊत 23 जागांची यादी घेऊन काँग्रेस वरिष्ठांकडे गेलेत, ते इतक्या जागा लढवणार तर आम्ही काय करायचं, संजय निरुपम यांचा सवाल। तर वंचितनं 12 जागांचं प्रपोजल दिलंय, इंडिया आघाडीमध्ये तुम्ही येताय पण जागांची मागणी करताना काळजी घ्या, निरुपम यांचं वक्तव्य। जागा वाटपामध्ये सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज करायला हवं, पण मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करणार नाही, कुठल्याही परिस्थितीत ही जागा काँग्रेसच लढवणार, संजय निरुपमांचं वक्तव्य। जे रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा यांना हटवण्याच्या मागणीसाठी मार्चचे निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर। संपामुळे बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभागातील सेवेवर परिणाम होण्याची शक्यता।
2 दिवसांपूर्वी सगळ्या डॉक्टरांची भेट घेतली, लगेच बंदची हाक देणं योग्य नाही. डॉक्टर कुरा यांच्यावर आधीच कारवाई केलेली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची जेजेतील डॉक्टरांच्या संपावर प्रतिक्रिया. फडणवीसांनी ज्या कालखंडाची आकडेवारी दिली त्या कालखंडात 15 महिने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मविया सरकार महाराष्ट्रात होतं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका. नव्या व्हेरियंटबाबत केंद्राचे राज्यांना निर्देश. सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांची माहिती. पीएपी प्रकल्पाविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचं मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर लाक्षणिक उपोषण. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल उद्धव ठाकरेंवर घोटाळ्याचा आरोप. नमो ॲपच्या माध्यमातून भाजप खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे होणार. जनमताचा कौल भाजप घेणार. त्या खासदाराव्यतिरिक्त आणखी कोणता पर्याय लोकांच्या मनात आहे का याचाही घेणार कौल. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांना घेतला वेग. 2026 पर्यंत मिळणार सदनिकेचा ताबा. दक्षिण मुंबईतील वरळी, नायगाव आणि नामदोशी मार्ग इथं बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं काम वेगानं सुरू. भाभा, भगवती, एमटी अगरवाल आणि शताब्दी रुग्णालयांचा कायापालट होणार. रुग्णालयात अद्ययावत सुविधा देखील उपलब्ध करून देणार. मुंबई नाशिक महामार्गावर भुयारी मार्ग तयार करणार. ठाणे कल्याण डोंबिवली प्रवास वेगवान करण्याचा प्रयत्न. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील माणकुली इथं वळण भुयारी मार्ग उभारला जाणार. यासाठी 57 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार. शिवडी नावाशेवाचं लोकार्पण येत्या 12 जानेवारीला होण्याची शक्यता. शिवडी नावाशेवा प्रकल्पाचं 99% काम पूर्ण. लोकार्पणासाठी पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. ठाण्यातील सिनेगॉग चौकात ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल. प्रार्थनास्थळ प्रशासनाला अज्ञात मेलवर बॉम्बची माहिती. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. आरबीआय बँकेचा मुंबईतील 11 ठिकाणं बॉम्बनं उडवून देणार अशी धमकी देणाऱ्या आरोपींना 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पुण्यात पोलिसांसमोरच कोयता गँगचा उच्चाद. 2 गटात झालेल्या वादातून एका गटाकडून कोयत्यानं हल्ला. पुण्यातील वडगाव शेरीमधली घटना. पुण्यातील उरळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एका शाळेच्या गेट बाहेर 2 अल्पवयीन गटातील 20 ते 25 जणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. छत्रपती संभाजीनगरात सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप परीक्षेत गोंधळ झाल्यानंतर आता पुन्हा परीक्षा होणार. 10 जानेवारीला परीक्षा पार पडणार. विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना खासदार सुनील मेंढेंनी धरलं धारेवर. अधिकाऱ्यांची केली कानउघडणी. लोकांचं काम करायचं नसेल तर घरी बसा असाही सल्ला दिला. इस्रायल आणि हमासमधील युद्धाची द्राक्ष निर्यातीला झळ. गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून होणारी वाहतूक बंद. भारतातून युरोपियन देशात होणारी द्राक्षांची निर्यात यामुळे थांबली. नंदुरबार जिल्ह्यात थंडी वाढली. वाढत्या थंडीचा मानवी जनजीवनाप्रमाणेच मुक्या प्राण्यांवरही परिणाम. थंडीपासून बचावासाठी सारंगखेडा घोडेबाजारातील घोड्यांची विशेष काळजी. सारंगखेडाच्या चेतक फेस्टिवलमध्ये पार पडली अश्वनृत्य स्पर्धा. नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी देशभरातून हजारो अश्वशौकीन चेतक फेस्टिवलमध्ये सहभागी. कापूस आणि कांद्याला भाव मिळत नसल्यानं जळगावमध्ये शरद पवार गट आक्रमक. तहसील कार्यालयासमोर कापूस आणि कांदा फेकून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी. धापेवाडा उपसा सिंचनाचं पाणी बोदलकसा आणि चोरखमाराला सोडण्याची चाचणी यशस्वी. धापेवाडा उपसा सिंचनाचं पाणी शेतकऱ्यांना मिळणार. अहमदनगर महापालिकेतील 68 नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात. 31 डिसेंबरला संपणार होती मुदत. साताऱ्यात महिला शौचालयात महिलांना घाबरवणारा पुतळा ठेवल्याप्रकरणी 4 गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलगा महिलेसह 2 युवकांवर कारवाई. सासरच्या छळाला कंटाळून महिलेची 2 वर्षाच्या चिमुकल्याचा आत्महत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडेवडे गावातली घटना. तंबाखूजन्य पदार्थांबाबत औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निकाल. राज्यातील 7 विभागात पान मसाला, गुटखा विक्री आणि साठेबाजी विरोधात अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार विशेष पथकांची निर्मिती करावी. त्या संदर्भात परिपत्रक जारी करण्याचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.